विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतात। सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार तयारी देखील सुरू केली असल्याचं चित्र दिसत आहे। प्रत्येक जण मतदारसंघावरती आपली पकड मजबूत बनवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मतदारसंघातील जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। असंच काहीसं चित्र हे मावळ विधानसभा मतदारसंघातही आहे। मावळमध्ये सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत। या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतून उमेदवारी मिळावी यासाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते इच्छुक असल्यानं महायुतीत आता मावळच्या जागेवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। एकीकडे महायुतीमधील अनेक नेते विधानसभेला उमेदवारी मिळेल की नाही या विचारानं निवडणूक तोंडावर असताना पक्ष बदलताना दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर आता मावळमध्ये सुरू असलेल्या जागेच्या वादावरून महायुती काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। इथून अजित पवार आपला उमेदवाराला संधी देणार की भाजप या जागेसाठी दावा कायम करणार याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असताना अनेक मतदारसंघात अजूनही जागांबाबत पेच हा कायम असल्याचा पाहायला मिळतोय। मतदारसंघात जागेसाठी प्रत्येक इच्छुक उमेदवार आपली दावेदारी सांगतोय। त्यामुळे राज्यात अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय। त्यातच मावळ विधानसभा मतदारसंघात आता अजित पवारांची राष्ट्रवादी व भाजपमध्ये स्पर्धा होणार असल्याची स्थिती आहे। मावळ मतदारसंघात सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत, परंतु यावेळी या जागेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपने देखील या जागेसाठी दावा केल्यानं आता महायुतीतच या जागेवरून कलगीतुरा रंगू लागलाय। मावळमध्ये सुनील शेळकेंचं वर्चस्व 2019च्या निवडणुकीत सिद्ध झालं। या निवडणुकीवेळी भाजपने बंडखोरी करून पक्षाने उमेदवारी दिलेल्या बाळा भेगडे यांना सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन आव्हान दिलं आणि तब्बल 25 वर्ष म्हणजे 1995 पासून भाजपचं वर्चस्व असलेला मावळ विधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये खेचून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं। परंतु यावेळी मात्र सुनील शेळकेंना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। शेळकेंना या निवडणुकीत महायुतीतूनच आव्हानाला सामोरं जावं लागेल अशी स्थिती दिसते। याच पार्श्वभूमीवर मावळ विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय सांगतो हे थोडक्यात समजून घेऊयात। यापूर्वी म्हणजे 2009च्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे बाळा भेगडे यांना 83,158 तर राष्ट्रवादीचे बापू भेगडे यांना 68,840 मतं मिळाली व 14,318 मतांनी भाजपचे बाळा भेगडे निवडून आले। त्यानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये बाळा भेगडे यांना 95,319 तर राष्ट्रवादीचे ज्ञानोबा दाभाडे यांना 67,318 मतं मिळाली। त्यानंतरच्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत मात्र 25 वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळ मतदारसंघात 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा विजय मिळवला। या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे आमदार म्हणून निवडून आले। त्यांना 1,67,712 तर त्यांच्या विरुद्ध असलेले भाजपचे बाळा भेगडे यांना 73,770 मतं मिळाली आणि 93,942 मताधिक्यांनी सुनील शेळके आमदार म्हणून निवडून आले। यावेळी या जागेसाठी अजित पवारांच्याच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दावा केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी मावळ विधानसभेची उमेदवारीची मागणी केली असल्याचं बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात आता ही जागा कोणाकडे जाणार, अजित पवारांकडे ही जागा आल्यास ते कोणाला उमेदवारी देणार, तसेच भाजप या ठिकाणी दावा केल्याप्रमाणे भाजप कोणाला इथून उमेदवारी देणार हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।